स्नेहल पाटकर, ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज खरं तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस म्हणजे आज प्रजासत्ताक दिन। तेव्हा भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आज देशभर सगळीकडे पाहायला मिळतोय। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत आणि कर्तव्यपथावरती भारताच्या सामर्थ्याचं दर्शन देखील घडणार आहे। प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरती महाराष्ट्राचा चित्ररथ असणार आहे। यंदा छत्रपती शिवाजी महाराज ही चित्ररथाची थीम आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच कडक सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आली आहे। अनुचित कोणताही प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून योग्य ती खबरदारी देखील घेतली जाते। प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि या रोषणाईच्या तिरंग्याने नवी मुंबई महानगरपालिकेची जी इमारत आहे ती न्हाऊन निघाली आहे। दरम्यान पालिका परिसरातलं हे आकर्षक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नागरिक देखील गर्दी करतायत। तर इकडे मुंबईतील सीलिंगवरही डोळ्याचं पारणं फेडणारी आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे। एकूणच काय सगळीकडेच प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आपल्याला दिसून येतोय। आणि आता नवी मुंबईतून जाऊया तर नागपुरात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती शासकीय कार्यालयावरती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। विधान भवन इमारतीला विधान भवन जी इमारत आहे ती सुद्धा तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली आहे। तर भारतीय रिझर्व्ह बँक आणि मध्य रेल्वे स्टेशनला देखील रोषणाई करण्यात आली आणि जी रोषणाई आहे ती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने पद्म पुरस्कार हे जाहीर केलेले आहेत। एकूण 34 जणांचा गौरव यामध्ये करण्यात आला आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले। उदय देशपांडे हे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक आहेत। त्यांनी आतापर्यंत 50 देशातील 5000हून अधिक लोकांना मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। युवा उद्योजकांच्या योग्य स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र सरकार सुद्धा पार्टनर म्हणून काम करणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आणि मुंबई फेस्टिवलचा रिंग बेल सेरेमनी फडणवीसांच्या हस्ते पार पडला। यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे। बॉम्ब स्टॉक एक्सचेंजमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला गिरीश महाजन यांनी ही उपस्थिती लावली होती। जे स्टार्टअप्स हे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल करू शकतात अशा प्रकारचे असतील तर त्याच्यामध्ये राज्य सरकार देखील त्यांच्याशी पार्टनरशिप करेल किंवा राज्य सरकार देखील त्यांना सोबत घेऊन त्या स्टार्टअप्सच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल। आघाडी अशी कुठली आघाडी नव्हतीच। एखाद्या ग्रुपमध्ये प्रत्येक जण आपापल्या सुरात आम्ही गाऊ आणि समूह गान होईल अशा प्रकारचं कोणी म्हणत असेल तर असं चालत नाही। समूह गान हे कोरसमध्ये गावं लागतं, एका दिशेने गावं लागतं, एकच गाणं गावं लागतं। प्रत्येक जण वेगळं गाणं गातोय आणि तरी आम्ही समूह गानात आहोत। अशा प्रकारे जे काही भासवायचा प्रयत्न होता तो आता उघडा पडलेला आहे। आणि या सगळ्या घडामोडींसोबतच या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेक नंतर अगदी